तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली आवे कवतुक वाटे झाली आवे चाले वाटे झाली आवे वाटे झाली आवे चाले मंगळाचे तिने गुणे मंगळाचे तिने गुणे मंगळाचे तिने गुणे आता तिने पावलो विसावा तिने पावलो विसावा तिने पावलो विसावा तिने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची परकेली सोमरे परकेली सोमरे परकेली सोमरे परकेली सोमरे चारी खेळे मेळे आता दिवस चारी खेळे मेळे आता दिवस चारी खेळे मेळे आता निश्चितीने पावलो निश्चितीने पावलो निश्चितीने पावलो निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेची शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरे आता दिवस चारे खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम जगननीत पानि मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कैन्द्यनेत्रं सदैधवलासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग प्रथम नमन छान पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाच यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
पावन झालो चराचरी श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म यदि किए श्री वृंदावन को वास लाली मेरे लाल को जित देखूं लाल मैं देखने गए लाल को मैं भी हो गए लाल लाल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसृता संजीवयति किल शक्तिरस्वदाम्ना अन्यौष्ठहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदोस् सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला म्हणून दाखवलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य देव मान्य संत श्री तुकोबाराय महाराज यांचा फार चरणाचा नसून 4 चरणाचा अभंग संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठाला अभंग श्री तुकोबाराय महाराजांचा आहे आणि श्री तुकोबाराय महाराज परमार्थ करत असताना आपला शेवट कसा गोड व्हावा हे प्रतिपादन तुकोबाराय आजच्या अभंगात करतात रात्री या नगरीमध्ये आज आपण सर्वजण किमी निमित्ताने जमलेलो आहोत सगळ्यांना ज्ञात आहे दादा नाही का सगळ्यांना माहिती आहे ज्ञात आहे बायजाबाई यादव आहिरे आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतोय म्हणजे आपण सर्वजण त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जमलो दादा पहा आज 1 वर्ष झाला आजीला जाऊन 1 वर्षापासून आज बायजाबाई आजी या आजी आपल्यामध्ये नाहीयेत आपल्यातून निघून गेल्या दादा त्यांच्या पश्चात असणारा परिवार होता पहा गोकुळासारखं भरलेलं कुटुंब होतं पण अचानक काळाची नजर लागली आणि आजीला उठून निघून जावं लागलं कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार गोकुळासारखं भरलेलं कुटुंब होतं पण काळाची नजर लागली आणि आजीना उठून निघून जावं लागलं महाराज पहा काळ प्रत्येकावर टपून बसलेला आहे प्रत्येकावर फक्त तो वाट पाहत असतो कधी कुणावर झडप घ्यायची जसं अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश प्रत्येकावर काळ टपून बसलेला आहे घडी घडी काळ वाट याचे पाहे अजून किती आहे अवकाश प्रत्येकावर टपून बसलाय काळ पहा ज्याप्रमाणे मांजर उंदरावर टपून बसलेले आहे ना तसा काळ तुमच्या माझ्या सगळ्यांवर टप लावून बसलेला आहे महाराज म्हणतात पहा तो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे बाबा उंदीर घराच्या सरयावरनं फिरत होता खाली टेबल होता टेबलावर मग्घा होता आणि मघ्यामध्ये बिना पाण्याची आरती होती उंदीर सरयावरनं फिरत होता उंदराचे हात सटकले जसा पडला तसा त्या मग्यामध्ये पडला उंदीर चार्जिंग झाला कोण
हा फुल चार्जिंग झाला. उंदराने मग्याचे काठ पकडले आणि वरती डोकून पाहिलं, समोर मांजर बसलेली होती. मांजरीने श्लोकच म्हणला, वदनी कवड गीता. तसा काळ सुद्धा तुमच्या माझ्या सगळ्यांवर टप लावून बसलेला आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. म्हणून आजीही आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या पश्चात असणारा परिवार, 4 मुलं आहेत, 2 मुली आहेत. दिनकर यादव आहिरे, विष्णू यादव आहिरे, मंजी यादव आहिरे, विष्णू यादव आहिरे आणि अभिमान यादव आहिरे असे 4 मुलं आहेत. 2 मुली आहेत, सुशिला वामन पवार आणि इंदुबाई दगडू कापडणीस असा हा परिवार आहे. आणि संपूर्ण या परिवाराने एवढं सुंदर आणि भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे ना, ते काय सर्वसामान्य गुणीजन नाही आहेत, कलाकार नाही दादा. यांना एक वारकरी कलाकार आहेत बरं का, वारकरी गुणीजन आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं ते आमच्या संस्थेचे विश्वगुरु निवृत्तीदादा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्ती परायण सचिन महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावधी नतमस्तक होतो. दुसऱ्या बाजूला आपल्या भागाचं वैभव, गान कोकिळा म्हणून ज्यांना संबोधित केलं जातं, ते श्री हरिभक्ती परायण मिलिंदजी महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दुसऱ्या बाजूला युवा कीर्तनकार गायनाचार्य श्री हरिभक्त परायण आमचे तुषार महाराज आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि समस्त आमच्या संस्थेचे सगळे महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोचवतात ना, खऱ्या अर्थाने पहा, अनेक सिस्टीम आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणा, नाशिक जिल्ह्यात, मालेगाव तालुक्यात, सटाणा तालुक्यात खूप सिस्टीम आहेत, खूप आहेत. काही माणसांनी अशा सिस्टीमा घेतल्यात बरं का मिलिंद बाबा, अशा सिस्टीम आहे डायरेक्ट टेम्पो भरून आणतात, ते लावतात मिक्सर हे, पण नियोजन नसतं, त्यांना माहिती नसतं. एक बरेच आपल्या बोटावर मोजण्या इतक्या अशा सिस्टीम आहेत मालेगाव तालुक्यात, बोटावर मोजण्या इतक्या. त्यांना त्या क्षेत्रात चांगलं कळतं म्हणण्यापेक्षा त्यांना सर्वच चांगलं कळतं. त्यामध्ये असणारे आमचे एक नानाभाऊ आहेत रावळगावचे, खूप अप्रतिम सिस्टीम आहे बरं दादांची. नानाभाऊ तुम्हालाही धन्यवाद. समोर बसलेले आमच्या अण्णा, आता आम्हाला इतक्या मळ्यात येणं शक्य नव्हतं, पण अण्णा रस्त्यात भेटले, चला महाराज, जिभाऊ अण्णाच भेटले. अण्णांना गाडीमध्ये घेतलं, अण्णांनी तसं दुरून आणलं, पण मग आणलं इथपर्यंत. छान एक वारकरी महाराज आहात. खऱ्या अर्थाने बाबा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. सुंदरपैकी वातावरण आहे. फक्त 1 तास आपल्याला कीर्तन करायचं आहे. सर्वांनी शांत बसायचं, बोलायचं कोणी नाही. पहा ना, ज्यावेळेस सुरुवातीला मी पाठीमागे बसलो होतो, सर्व आजीचे नातवंड भेटण्यासाठी आले. अरे काय परिवार आहे, अनेक ठिकाणी जाण्याचा संबंध येतो, प्रसंग येतो, पण नातवंडांना या क्षेत्रातलं काहीच नसतं. कारण त्यांचा आणि या कीर्तनाचा अजिबात दूरपर्यंत संबंध नसतो. पण आजीचे नातवंड पाहिलेत मिलिंद बाबा, हे सर्व जवळपास बसलेले नातवंड आहेत. अतिशय छान. आणि सर्व तुम्ही जण चांगलं बसलात, असंच 1 तास बसा. 1 तासामध्ये आपल्याला जे काही अभंगाचं चिंतन करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करूया. विठाला अभंग श्री तुकोबारायांचा. महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भाबा. तुकोबारा म्हणतात, मी अट्टहास केलेला आहे. कशाचा अट्टहास? की माझा शेवट हा गोड झाला पाहिजे, म्हणून मी अट्टहास केलाय. मग शेवट नेमका कशाचा म्हणालो? शेवट नेमका कशाचा? जन्म मरणाचा का साधनेचा का आयुष्याचा? नेमका महाराजांना शेवट सांगायचा कसा आहे? पहा, जन्म मरणाचा शेवट म्हणाल, जन्म मरणाचा आपण जर शेवट म्हणाल ना दादा, तर जन्म आणि मरण याचा शेवट होत नाही. पहा, आपण आता या शरीरात, तर पुढचं दुसरं मिळणार आहेच ना कधी ना कधीतरी. म्हणजे मरण हा माणसाच्या जन्माचा शेवट नाहीये. मग शेवट कशाचा सांगायचं तुकोबारायांना? ऐका, तुकोबारायांना शेवट सांगायचा आहे आपलं साधन संपावं आणि साध्याची प्राप्ती व्हावी. हा खऱ्या अर्थाने माणसाच्या जन्माचा शेवट आहे. महाराज म्हणतात, मी भगवान श्री पांडुरंग परमात्म्यासमोर अट्टहास केलेला आहे. कशाचा अट्टहास? की माझा शेवटचा दिवस
हा गोड झाला पाहिजे, म्हणून मी अट्टहास केला. महाराज म्हणतात याचसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि गोड झाल्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. मी आता निश्चिंत झालो. आता धावाधाव थांबल्या. धावाधाव खुंटणे म्हणजे थांबणे, धावाधाव म्हणजे पळणे, आणि तृष्णा म्हणजे तहान. पहा, या जगतामध्ये असा माणूस नाही की त्याला तहान नाही. प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी तहान आहे. काही माणसांना नावाची तहान असते, काहींना पैशाची तहान असते, नाही तर काहींना बाईची तहान असते. तहान नाही असा एकही माणूस या जगतात नाही. पण संत महात्मे याच्यामध्ये कुठेच बसत नाही. मग एका साधकाने महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती घडली, कशामुळे घडली? तर तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताचं नाम मंगल स्वरूप असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती घडली. काय क्रांती घडली? तर ज्या मुक्तीसाठी तुम्ही आपण रात्रंदिवस धडपड प्रयत्न करतो, ती मुक्ती आता आमची नवरी झाली. महाराज म्हणतात नवरी म्हणजे बायको. पहा, जातीचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर सरपंचाच्या घरी जावं लागतं. सरपंच असला तर देईल, नाहीतर म्हणेल या उद्या. पण बायको सरपंच असेल, काही टेन्शन आहे का? बोला ना, काही टेन्शन? हा, कितीही सह्या करून घ्या, दुसऱ्याच्या संडाशी समोर उभे राहा, फोटो काढा आणि सरकारचे 12,000 टाका, काही टेन्शन? बायको सरपंच आहे ना. तसं महाराज म्हणतात ती मुक्ती आता आमची नवरी झाली, म्हणून आम्हाला मुक्तीची चिंता करण्याची गरज नाहीये. जसं पहा, आपल्या सगळ्यांना पैशाची चिंता आहे ना? तुम्ही बोलत नाही हो का? मस्त बोललं पाहिजे बरं. आहे ना चिंता सगळ्यांना? पहा, पण लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते ना, त्या भगवंताला कसली चिंता आहे हो? अजिबात चिंता नाही. ऐका ना, एक वेळेस भगवान परमात्म्याचा आणि लक्ष्मी मातेचा संवाद सुरू होता. संवाद. लक्ष्मी माता म्हणली, ओ देवा, या जगतामध्ये तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. काय म्हणली बाबा? या जगतामध्ये तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवान परमात्मा म्हणले, लक्ष्मी बोलून जाऊ नको, मला सिद्ध करून दाखव कशी किंमत जास्त आहे. लक्ष्मी माता म्हणले, प्रभू वेळे प्रसंगी मी सिद्ध करून दाखवणार. पहा ना, एके दिवशी एक अंत्ययात्रा चालली होती. प्रेत यात्रा रस्त्याने जात होती. रस्त्याने प्रेत यात्रा जात असताना लक्ष्मीने विचार केला, आज मात्र चान्स आहे मला. लक्ष्मीने महाराज त्या प्रेतावर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केला. बाबा 500च्या 200च्या 100च्या 1000चे बंद झाले हो. अशा नोटा पडू लागल्या. 2000ची बंद झाली, ती पडून फायदा नाही आता, नाही का? अशा 500 200 100च्या नोटा पडू लागल्या. अहो, लोकांनी त्या प्रेताला बाजूला ठेवलं. जाईल का? बरं जाऊ द्या, तुम्ही डोक्याला थोडा ताण द्या. समजा आता इथंच जर पैशाचा पाऊस पडायला लागला वरून, आता हा पाऊस तर भरपूर चालू आहे, पण पैशाचा पाऊस पडायला लागला. पैशाचा पाऊस पडायला लागल्यानंतर तुम्ही कीर्तन ऐकाल का हो? बोला ना, ऐकाल? अहो, तुम्ही ऐकाल का नाही पुढचा प्रश्न आहे, मीच करल की नाही. पैशाची जादू लई न्यारी, कान्ह्या पोराला त्याची हाव, आई उचलून घेते झेप पैशाच्या पाठीलाग, जन्मभर ही सारी जन्मभर ही सारी माणस या पैशाची गुलावर, काम करी काम वेड्या, काम करी काम करी काम वेड्या, काम करी सगळे पैशा मागे पळतात, नाही का? कीर्तनामध्ये पैशाचा पाऊस पडायला तुम्ही कीर्तन ऐकाल? जाऊ द्या दादा. लक्ष्मी मातेने देवाला सांगितलं, ओ देवा ऐका, या जगातली माझी किंमत आहे देवा, ही किंमत आहे. लोकांनी प्रेताला बाजूला सोडलं आणि सर्वच्या सर्व पैसे जमा करू लागले. भगवान परमात्मा लक्ष्मी माताला म्हणू लागले, ए लक्ष्मी, कळाली माझी तुझी किंमत, मला कळाली चांगली. सगळे पैशा मागे पळाले, पण एक माणूस पैशा मागे नाही पळाला ना. एक नाही पळाला. म्हणे कोणता?
अहो जो प्रेत म्हणून पडला होता ना बाबा, तो नाही पैशामागे पळाला. लक्ष्मी माता म्हणली देवा, अहो तो कसा पळणार पैशामागे? म्हणे का? अहो त्याच्यात राम नाही ना, राम नाही, त्याला पैशाचं काय काम? भगवंत म्हणले उत्तर मिळालं का देऊ? भगवान परमात्मा सांगतात, जोपर्यंत मी त्याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच तुझी किंमत आहे. एकदा का मी त्याच्या शरीरातून निघून गेलो का तुझी कवडीमोल किंमत झाली. नाही का दादा? तसं भगवान तुकोबाराय म्हणतात, ज्या मुक्तीसाठी तुम्ही आपण रात्रंदिवस धडपड प्रयत्न करतो, ती मुक्ती आता आमची नोरी झाली. आणि नोरी झाल्यामुळे आम्हाला मुक्तीची चिंता करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, आता दिवस चारे खेळे मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली आधावा तृष्णेची या. विठाला विठाला असा अभंगाचा सरळ शब्दाचे भावार्थ आहे. पहा दादा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस फार महत्वाचे असतात. 2 दिवस फार महत्वाचे असतात. एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर, या गावामध्ये आल्यानंतर माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोवळिया, नामनो धनंजया जिया परी. अरे देहरूपी गावाला आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे सोहळे होतात. तसं शास्त्राने 16 संस्कार सांगितलेले आहेत, पण आज आपल्याला 2 सोहळ्याचा विचार करायचा आहे. एक जन्माचा आणि दुसरा असतो तो मृत्यूचा. पहा, ज्याच्या जीवनामध्ये जन्माचा सोहळा झाला ना, त्याच्या जीवनामध्ये मृत्यू सोहळा हा होणार आहे दादा. हा मृत्यू अटळ आहे. पहा, असं म्हणतात ना, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलं आहे. ज्याचं जो खाटेवर आला तो ताटीवर जाणार आहे. ज्याचा बँड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा वाजणार आहे दादा. इथे राहण्याकरता कोणी झालं नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार दादा. असं म्हणतात पा, हे आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. अरे दादा, प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. म्हणून पहा मायबाप, इथं राहण्याकरता ज्यांनी अवतार धारण केले त्यांना राहता आलं नाही, मग अवतारवरचा राहणार आहे का हो मिलिंद बाबा? अहो, ज्यांनी अवतार धारण केले त्यांना इथे राहता नाही आलं, मग आपल्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. महाराज म्हणतात ना, येथ नाही ऊर, आले अवतार. देवा येथ नाही ऊर, आले अवतार. येथ नाही ऊर, आले अवतार. येथ नाही ऊर, आले अवतार. ज्यांनी अवतार धारण केले ना दादा, त्यांना सुद्धा राहता नाही आलं. आपलं अवतार कार्य संपल्यानंतर ते सुद्धा निघून जातात. मग तुम्हा आपल्याला राहता येईल का सांगा ना? नाही राहता येणार. सांगेन मी, ऐका. कालची एकादशी होती नाही का? ज्ञानोबाराय संपूर्ण भारत भ्रमण फिरण्यासाठी गेलेले होते. संपूर्ण भारत फिरून आल्यानंतर ज्ञानोबाराय शेवटचं तीर्थ म्हणून ज्ञानोबाराय ज्यावेळेस पंढरपुरामध्ये येतात, आल्यानंतर ज्ञानोबाराय भगवान श्री परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले. आणि ज्ञानोबाराय नतमस्तक झाल्यानंतर ज्ञानोबाराय एका गाभाऱ्यामध्ये ज्ञानोबाराय उभे आहेत. ज्ञानोबाराने डोळे हात जोडले, डोळ्यातून टप 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 अश्रू बाहेर आले. स्वतः भगवान परमात्मा ज्ञानोबारांना म्हणू लागले, ज्ञाना, हे ज्ञानदादा, का रडतात? का डोळ्यामध्ये अश्रू आहेत? त्यावेळेस स्वतः भगवान ज्ञानोबाराय म्हणू लागले, देवा, आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा.
देवा असं वाटतं तुझ्या पायाजवळ समाधी घ्यावी देवा असं वाटतं देवा. त्यावेळेस भगवान परमात्मा ज्ञानोबारांना म्हणू लागले, ज्ञाना इथे नाही घ्यायची, म्हणजे अलंकापूरला घ्यायची, आळंदीला घ्यायची. म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने ज्ञानोबारांना सांगितलं, कालचे एकादश, आजची द्वादश, त्रयोदश, चतुर्थी, पौर्णिमेचा काला घेतला आणि सर्व वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले ना. भगवान परमात्म्याने वारकऱ्यांना सांगितले, हे वारकऱ्यांनो ऐका, आपल्याला ज्ञानोबारांना समाधिस्थ करण्यासाठी जायचं आहे. समाधिस्थ करण्यासाठी जायचं म्हटल्याबरोबर सर्व वारकरी कासावीस झाले. नामदेव महाराज म्हणतात, नामा मने संता कासावीस झाले, लाविती पदर डोळी आसी. सर्व वारकरी रडू लागले, ज्ञानोबा आता आपल्यात दिसणार नाही, ज्ञानोबा समाधी घेणार. सर्व वारकरी रडतात. पहा ना दादा, पौर्णिमेचा काला झाला, वारकरी निघाले ना. सर्व वारकरी ज्ञानोबारांना घेऊन आळंदीकडे निघाले. मजल दर मजल करत 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 अष्टमीला ज्ञानोबाराय अलंकापुरामध्ये आले. अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश, त्रयोदशीचा दिवस उजळला आणि ज्ञानोबारांना समाधी देण्याचा वेळ होत चाललेला होता. समाधी घ्यायची होती ज्ञानोबारायांना. भगवान परमात्म्याने स्वतः रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी ज्ञानाला मंगल स्नान घाल ग रुक्मिणी. ज्ञानोबारांना मंगल स्नान घातलं, समाधीची जागा स्वच्छ केली. पहा मायबाप, ज्ञानोबारायांना भगवान परमात्मा निवृत्तीनाथांना म्हणू लागला, निवृत्ती दादा चला ज्ञानोबारायांना समाधिस्थ करायचं आहे. पहा मायबाप, एका हाताला भगवान परमात्म्याने धरलं, दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथाने धरलं आणि ज्ञानोबारायांना समाधीच्या विवरणाकडे घेऊन निघाले. महाराज म्हणतात, देव निवृत्तीयानी धरिले दोन्ही कार, याने धरले दोन्ही कर. पहा, ज्ञानोबारांना समाधीच्या विवरणाकडे घेऊन निघाले. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई पळत 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 आल्या आणि ज्ञानोबारांच्या कमरेला मुक्ताने घट्ट मिठी मारली आणि मुक्ताने हंबरडा फोडला, ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे का आम्हाला सोडून चाललास रे? अरे आईचा चेहरा नाही आठवत, वडिलांचा चेहरा सुद्धा नाही आठवत रे ज्ञाना, तू का आम्हाला सोडून चालला? का सोडून चाललास? ऐका ना दादा, ज्ञानोबारांना घेऊन जात असताना समाधीच्या विवरणाकडे घेऊन निघाले. मुक्ताबाईने हंबरडा फोडला, सोपान काका रडू लागले. सोपान काका रडत असताना मायबाप ज्ञानोबाराय म्हणतात, सोपाना जाऊ दे रे, मला जाऊ दे. अरे उजंडला सूर्य कधीतरी मावळणार आहे सोपाना, जाऊ दे ना मला. ऐका मायबाप, ज्ञानोबाराय सोपानाला बाजूला सारलं बाजूला सोपानाला. मुक्ताबाई पळत पळत येतात, पुन्हा कमरेला घट्ट मिठी मारली आणि मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना, अरे आई गेली सोडून, बाबाही गेले ना रे सोडून, तुझ्यामध्ये आम्ही आई आणि वडिलांना पाहिलं, आज तू आम्हाला का सोडून चालला? ज्ञाना, नको ना सोडून जाऊ. मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा, तुम्ही गेल्यानंतर पाठीमागे अवस्था कशी होईल पहा. अरे एखाद्या गवताच्या पेंडीचा आळा बांधलेला असावा आणि त्या गवताच्या पेंडीचा आळा सुटल्यानंतर त्या गवताच्या काड्या कशा राणोमाळ बांधल्या जातात, तशीच तुटलासे आळा बांधल्या पेंडीचा, सुटलासे तृणरानो
गेल्यानंतर मागे अवस्था कशी होईल पहा. एखाद्या गवताच्या पेंडीचा आळा बांधलेला असावा, तो पेंडीचा आळा सुटल्यानंतर एखाद्या हवेमध्ये ती पेंडी सापडली ना, त्या गवताच्या काड्या राणोमाळ पांगल्या जातात. तशीच मागे अवस्था होईल ना ज्ञानदादा. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. माय बापे आम्ही त्याची येले जेव्हा, एवढे दुःख तेव्हा झाली नाही. हरणी विण पोप ऊस करीते, पाडस दस दिशा भ्रमताती. माय बाप आम्ही त्याची येले जेव्हा. ज्ञानदादा, तुम्ही गेल्यानंतर हरणा वाचून पाडसाची जशी अवस्था होईल, तशीच तुम्ही सुद्धा गेल्यानंतर अवस्था होईल. पहा ना मायबाप, ज्ञानोबाराय समाधीच्या विवरणापर्यंत पोचले. माघारी फिरून सर्व वारकऱ्यांना नमस्कार केला आणि ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे संत, नामा म्हणे आता, लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. पुढच्या एकादशीला त्रयोदशीला ज्ञानोबाराय समाधिस्थ होणारे दादा. मुक्ताबाई रडत होत्या, सोपान काका रडतात. निवृत्तीनाथांना ज्या वेळेस त्या गुहेतून बाहेर आणलं, निवृत्तीनाथ धरणीवर अंग टाकून गडबडाट लढू लागले. ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणती धरा म्हणती पायाची सेवा करते ना, त्या भगवंताला कसली चिंता आहे हो? अजिबात चिंता नाही. ऐका ना, एक वेळेस भगवान परमात्म्याचा आणि लक्ष्मी मातेचा संवाद सुरू होता. संवाद. लक्ष्मी माता म्हणली, ओ देवा, या जगतामध्ये तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. काय म्हणली बाबा? या जगतामध्ये तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवान परमात्मा म्हणले, लक्ष्मी बोलून दाऊ नको, मला सिद्ध करून दाखव कशी किंमत जास्त आहे. लक्ष्मी माता म्हणले, प्रभू वेळे प्रसंगी मी सिद्ध करून दाखवणार. पहा ना, एके दिवशी एक अंतयात्रा चालली होती. प्रेत यात्रा रस्त्याने जात होती. रस्त्याने प्रेत यात्रा जात असताना लक्ष्मीने विचार केला, आज मात्र चान्स आहे मला. लक्ष्मीने महाराज त्या प्रेतावर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केला. बाबा 500च्या 200च्या 100च्या 1000चे बंद झाले हो. अशा नोटा पडू लागल्या. 2000ची बंद झाली, ती पडून फायदा नाही आता, नाही का? अशा 500 200 100च्या नोटा पडू लागल्या. अहो, लोकांनी त्या प्रेताला बाजूला ठेवलं. जाईल का? बरं जाऊ द्या, तुम्ही डोक्याला थोडा ताण द्या. समजा आता इथंच जर पैशाचा पाऊस पडायला लागला वरून, आता हा पाऊस तर भरपूर चालू आहे, पण पैशाचा पाऊस पडायला लागला. पैशाचा पाऊस पडायला लागल्यानंतर तुम्ही कीर्तन ऐकाल का हो? बोला ना, ऐकाल? अहो, तुम्ही ऐकाल का नाही पुढचा प्रश्न आहे, मीच करल की नाही. पैशाची जादू लई न्यारी, कान्ह्या पोराला त्याची आवड, आई उचलून घेते झेप पैशाच्या पाठी लाग, जन्मभर ही सारी
पैशाच्या मागे पळतात नाही का. कीर्तनामध्ये पैशाचा पाऊस पडायला तुम्ही कीर्तन ऐकाल. जाऊ द्या दादा, लक्ष्मी मातेने देवाला सांगितलं, हो देवा ऐका, या जगातली माझी किंमत आहे देवा, ही किंमत आहे. लोकांनी प्रेताला बाजूला सोडलं आणि सर्वच्या सर्व पैसे जमा करू लागले. भगवान परमात्मा लक्ष्मी माताला म्हणू लागले, ए लक्ष्मी, कळाली माझी तुझी किंमत, मला कळाली चांगली. सगळे पैशा मागे पळाले, पण एक माणूस पैशा मागे नाही पळाला ना. एक नाही पळाला म्हणे कोणता? अहो जो प्रेत म्हणून पडला होता ना बाबा, तो नाही पैशा मागे पळाला. लक्ष्मी माता म्हणले, देवा अहो तो कसा पळणार पैशा मागे? म्हणे का? अहो त्याच्यात राम नाही ना, राम नाही, त्याला पैशाचं काय काम? भगवंत म्हणले, उत्तर मिळालं का देऊ? भगवान परमात्मा सांगतात, जोपर्यंत मी त्याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच तुझी किंमत आहे. एकदा का मी त्याच्या शरीरातून निघून गेलो का तुझी कवडीमोल किंमत झाली. नाही का दादा? तसं भगवान तुकोबाराय म्हणतात, ज्या मुक्तीसाठी तुम्ही आपण रात्रंदिवस धडपड प्रयत्न करतो, ती मुक्ती आता आमची नोरी झाली. आणि नोरी झाल्यामुळे आम्हाला मुक्तीची चिंता करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, आता दिवस चारे खेळे मेळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली आधावा तृष्णेची या. विठाला विठाला असा अभंगाचा सरळ शब्दाचे भावार्थ आहे. पहा दादा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस फार महत्वाचे असतात. 2 दिवस फार महत्वाचे असतात. एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर, या गावामध्ये आल्यानंतर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोवळिया, ना मनो धनंजया जिया परी. अरे देहरूपी गावाला आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे सोहळे होतात. तसं शास्त्राने 16 संस्कार सांगितलेले आहेत, पण आज आपल्याला 2 सोहळ्याचा विचार करायचा आहे. एक जन्माचा आणि दुसरा असतो तो मृत्यूचा. पहा, ज्याच्या जीवनामध्ये जन्माचा सोहळा झाला ना, त्याच्या जीवनामध्ये मृत्यू सोहळा हा होणार आहे दादा. हा मृत्यू अटळ आहे. पहा, असं म्हणतात ना, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलं आहे. ज्याचं जो खाटेवर आला तो ताटीवर जाणार आहे. ज्याचा बँड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा वाजणार आहे दादा. इथे राहण्याकरता कोणी झालं नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार दादा. असं म्हणतात पा, हे आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. अरे दादा, प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. म्हणून पहा मायबाप, इथं राहण्याकरता ज्यांनी अवतार धारण केले त्यांना राहता आलं नाही, मग अवतारवरचा राहणार आहे का हो मिलिंद बाबा? अहो, ज्यांनी अवतार धारण केले त्यांना इथे राहता नाही आलं, मग आपल्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. महाराज म्हणतात ना, येथ नाही ऊर, आले अवतार. देवा येथ नाही ऊर, आले अवतार. येथ नाही ऊर, आले अवतार. येथ नाही ऊर, आले अवतार. ज्यांनी अवतार धारण केले ना दादा, त्यांना सुद्धा राहता नाही आलं. आपलं अवतार कार्य संपल्यानंतर ते सुद्धा निघून जातात. मग तुम्हा आपल्याला राहता येईल का सांगा ना? नाही राहता येणार. सांगेन मी, ऐका. कालची एकादशी होती नाही का, ज्ञानोबाराय संपूर्ण भारत भ्रमण फिरण्यासाठी गेलेले होते. संपूर्ण भारत फिरून आल्यानंतर ज्ञानोबाराय शेवटचं तीर्थ म्हणून ज्ञानोबाराय ज्यावेळेस पंढरपुरामध्ये येतात, आल्यानंतर ज्ञानोबाराय
भगवान श्री परमात्म्याच्या पांडुरंगाच्या चरणावत नतमस्तक झाले आणि ज्ञानोबाराय नतमस्तक झाल्यानंतर ज्ञानोबाराय एका गाभाऱ्यामध्ये ज्ञानोबाराय उभे आहेत. ज्ञानोबाराने डोळे हात जोडले, डोळ्यातून टप 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 अश्रू बाहेर आले. स्वतः भगवान परमात्मा ज्ञानोबारांना म्हणू लागले, ज्ञाना हे ज्ञानदादा का रडतात, का डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यावेळेस स्वतः भगवान ज्ञानोबाराय म्हणू लागले, देवा आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा. देवा असं वाटतं तुझ्या पायाजवळ समाधी घ्यावी देवा, असं वाटतं देवा. त्यावेळेस भगवान परमात्मा ज्ञानोबारांना म्हणू लागले, ज्ञाना इथे नाही घ्यायची, म्हणजे अलंकापूरला घ्यायची, आळंदीला घ्यायची. म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने ज्ञानोबारांना सांगितलं, कालची एकादश, आजची द्वादश, त्रयोदश, चतुर्थी, पौर्णिमेचा काला घेतला आणि सर्व वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले ना. भगवान परमात्म्याने वारकऱ्यांना सांगितले, वारकऱ्यांना ऐका, आपल्याला ज्ञानोबारांना समाधिस्थ करण्यासाठी जायचं आहे. समाधिस्थ करण्यासाठी जायचं म्हटल्याबरोबर सर्व वारकरी कासा 20 झाले. नामदेव महाराज म्हणतात, नामा मने संता कासा 20 झाले. लाविती पदर डोळी आसी. सर्व वारकरी रडू लागले, ज्ञानोबा आता आपल्यात दिसणार नाही, ज्ञानोबा समाधी घेणार. सर्व वारकरी रडतात. पहा ना दादा, पौर्णिमेचा काला झाला, वारकरी निघाले ना. सर्व वारकरी ज्ञानोबारांना घेऊन आळंदीकडे निघाले. मजल दर मजल करत 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 अष्टमीला ज्ञानोबाराय अलंकापुरामध्ये आले. अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदशीचा दिवस उजळला आणि ज्ञानोबारांना समाधी देण्याचा वेळ होत चाललेला होता. समाधी घ्यायची होती ज्ञानोबारायांना. भगवान परमात्म्याने स्वतः रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी ज्ञानाला मंगल स्नान घाल ग रुक्मिणी. ज्ञानोबारांना मंगल स्नान घातलं, समाधीची जागा स्वच्छ केली. पहा मायबाप, ज्ञानोबारायांना भगवान परमात्मा निवृत्तीनाथांना म्हणू लागला, निवृत्ती दादा चला ज्ञानोबारायांना समाधिस्थ करायचं आहे. पहा मायबाप, एका हाताला भगवान परमात्म्याने धरलं, दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथाने धरलं आणि ज्ञानोबारायांना समाधीच्या विवरणाकडे घेऊन निघाले. महाराज म्हणतात, देव निवृत्तीयानी धरिले दोन्ही कार. याने धरले दोन्ही कर. पहा, ज्ञानोबारांना समाधीच्या विवरणाकडे घेऊन निघाले. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई पळत 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 आल्या आणि ज्ञानोबारांच्या कमरेला मुक्ताने घट्ट मिठी मारली आणि मुक्ताने हंबरडा फोडला, ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे का आम्हाला सोडून चाललास रे? अरे आईचा चेहरा नाही आठवत, वडिलांचा चेहरा सुद्धा नाही आठवत रे ज्ञाना. तू का आम्हाला सोडून चालला, का सोडून चाललास? ऐका ना दादा, ज्ञानोबारांना घेऊन जात असताना समाधीच्या विवरणाकडे घेऊन निघाले. मुक्ताबाईने हंबरडा फोडला, सोपान काका रडू लागले. सोपान काका रडत असताना मायबाप ज्ञानोबाराय म्हणतात, सोपाना जाऊ दे रे, मला जाऊ दे. अरे उजंडला सूर्य कधीतरी मावळणार आहे सोपाना, जाऊ दे ना मला. ऐका मायबाप, ज्ञानोबाराय सोपानाला बाजूला सारलं बाजूला सोपानाला. मुक्ताबाई पळत पळत येतात, पुन्हा कमरेला घट्ट मिठी मारली आणि मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना, अरे आई गेली सोडून, बाबाही गेले ना रे सोडून. तुझ्यामध्ये आम्ही आई आणि वडिलांना पाहिलं, आज तू आम्हाला का सोडून चालला? ज्ञाना, नको ना सोडून जाऊ.
मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा तुम्ही गेल्यानंतर पाठीमागे अवस्था कशी होईल पहा. अरे एखाद्या गवताच्या पेंडीचा आळा बांधलेला असावा आणि त्या गवताच्या पेंडीचा आळा सुटल्यानंतर त्या गवताच्या काड्या कशा रानोमाळ पांगल्या जातात तशीच बांधल्या पेंडीचा तुटलासी आळा, बांधल्या पेंडीचा सुटलासी आळा, तृणरानो पांगलेसे, पांगलेसे बांधल्या पेंडीचा सुटलासी आळा, बांधल्या पेंडीचा सुटलासी आळा. ज्ञानदादा तुम्ही गेल्यानंतर मागे अवस्था कशी होईल पहा. एखाद्या गवताच्या पेंडीचा आळा बांधलेला असावा, तो पेंडीचा आळा सुटल्यानंतर एखाद्या हवेमध्ये ती पेंडी सापडली ना, त्या गवताच्या काड्या रानोमाळ पांगल्या जातात तशीच मागे अवस्था होईल ना ज्ञानदादा. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृणरानो माळा पांगले से बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. माय बापे आम्ही त्याची येले जेव्हा, एवढे दुःख तेव्हा झाली नाही. हरणी विण पोप ऊस करीते, पाडस तस दिशा भ्रमताती. माय बाप आम्ही त्याची येले जेव्हा. ज्ञानदादा तुम्ही गेल्यानंतर हरणा वाचून पाडसाची जशी अवस्था होईल तशीच तुम्ही सुद्धा गेल्यानंतर अवस्था होईल. पहा ना मायबाप, ज्ञानोबाराय समाधीच्या विवरणापर्यंत पोचले. माघारी फिरून सर्व वारकऱ्यांना नमस्कार केला आणि ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे संत, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. पुढच्या एकादशीला त्रयोदशीला ज्ञानोबाराय समाधिस्थ होणारे दादा. मुक्ताबाई रडत होत्या, सोपान काका रडतात. निवृत्तीनाथांना ज्यावेळेस त्या गुहेतून बाहेर आणलं, निवृत्तीनाथ धरणीवर अंग टाकून गडबडाट लढू लागले. ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा निवृत्तीला निवृत्तीला धरा. निवृत्तीनाथाने धरणीवर अंग टाकलं, गडबडाट लोळतात. अरे जो महात्मा कधी प्रवृत्तीवर आलाच नाही, तो महात्मा आज ज्ञानोबारांसाठी रडत होता. पहा मायबाप, स्वतः भगवान परमात्मा निवृत्तीनाथांजवळ गेले. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं ना, निवृत्ती दादा तुमचं नाव निवृत्ती नाव. अहो तुम्ही कधी प्रवृत्तीवर आलेच नाही,
पण आज रडतात ज्ञानोबासाठी. निवृत्तीनाथांचे उद्गार आहेत. निवृत्तीनाथ म्हणतात, देवा ऐका ना, ज्या वेळेस ज्ञानोबारांना मी अनुग्रहित केलं तेव्हापासून ज्ञानोबाराय माझ्या बरोबर भावासारखा नाही वागला हो देवा, माझ्या बरोबर शिष्यासारखाच वागला आणि तो ज्ञानोबा आज सोडून जातो देवा, म्हणून रडू येतंय. ऐका मायबाप, सर्व समाज रडत होता, नवल नाहीये, संपूर्ण वारकरी रडतात, काय नवले. पण ऐका ना, ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं तो विश्वविधाता, ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं ना तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायांसाठी रडू लागला, रडत होता. ऐका, रुक्मिणी माता पळत पळत आल्या आणि भगवंताला हलवलं, सांगितलं, ओ देवा, अव सर्व वारकऱ्यांनी रडावं, त्यांना धीर देण्याचं काम तुमचं हो देवा, पण तुम्हीच रडायला लागले तो कोण समजवणार. त्यावेळेस भगवान परमात्मा वारकऱ्यांना सांगू रुक्मिणी माताला म्हणू लागले, अगं रुक्मिणी ऐक, ज्ञानासारखा योगी पुन्हा तिन्ही लोकात होणार नाही ग रुक्मिणी, म्हणून रडू येते रुक्मिणी. भगवंताच्या मुखातले वाक्य ब्रह्मवाक्य ऐका. भगवंत म्हणतात, देव मने रुक्मिणी हा एकच योगी देखिला नैनी, एची जान संजीवनी जान त्रैलोक्याचे. रुक्मिणी ज्ञानासारखा योगी सोडून चालला म्हणून रडू ग योगी रुक्मिणी. असा योगी पुन्हा तिन्ही लोकात होणार नाही आणि तो ज्ञानदादा सोडून चाललास म्हणून डोळ्यात पाणी येतंय. दादा ऐका, आपणही जात असताना, आपणही जीवन जगत असताना दादा असं जीवन जगा, असं जगा की आपण गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रडला पाहिजे, असं आपलं जीवन असलं पाहिजे ना दादा, असं असलं. अहो अनेक माणसं गेले या आपल्यामधून, आपण पाहिलं त्यांना, अनेक माणसं निघून गेले त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र रडला. ऐका, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे निघून गेले ना, अहो संपूर्ण महाराष्ट्र रडला. विलासराव बाबा असतील, आर पाटील असतील, विलासराव देशमुख, अनेक माणसं गेले, गोपीनाथजी मुंडे असतील, असे अनेक माणसं गेल्यानंतर महाराष्ट्राला वाईट वाटलं. दादा अरे चांगलं जीवन जगलात ना, आपणही असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रडला पाहिजे. एवढं नका चांगलं जगू, पण एवढं तरी चांगलं जगा की आपण गेल्यानंतर आपला नाशिक जिल्हा तरी रडला पाहिजे. असं जीवन असलं पाहिजे ना दादा. काही म्हणतील महाराज अहो नाशिक जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे, नका नाशिक जिल्हा रडला चालेल, आपला तालुका तर रडला पाहिजे ना मायबाप. तालुका जाऊ द्या मायबाप, तालुका सुद्धा खूप मोठा आहे, पण एवढं निश्चित चांगलं जीवन जगा. आपण गेल्यानंतर, आपण गेलोत ना तर आपलं गाव तरी रडलं पाहिजे, असं जीवन असलं पाहिजे रे. अरे अनेक माणसाचं जीवन दुसऱ्याला त्रास देण्यातच निघून गेलं ना, दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये शरीर खर्च केलं. अरे गाव रडलं पाहिजे, एवढं चांगलं जीवन असलं पाहिजे ना. असंच बाबा मी एक कीर्तनामध्ये बोललो, अरे गाव रडलं पाहिजे, एवढं चांगलं जीवन जगलं पाहिजे. एक व्यक्ती कीर्तनातून मला म्हटला, महाराज गावच रडलं पाहिजे, मग चांगलं वागण्याची गरज काय आहे. अरे म्हणलं वाईट वागून कोण रडणार, उलट लोक वाईट वागल्यानंतर म्हणतील बरं झाली आमच्या गावातली ब्याद निघून गेली, बरं झालं बा असं म्हणतील. तो म्हणला महाराज गाव रडलं पाहिजे ना. म्हटलं हो. त्याने सांगितलं अहो जिवंत असताना संपूर्ण गावाकडनं व्याजाचे उसने पैसे उचलून घ्यायचे आणि न देता मरून जायचं, नाही गाव रडलं मग सांगा म्हणे. अहो हे पण रडवू नये का बाबा, अहो हे पण रडवू नये आणि चांगलं वागूनही रडवू नये. पा जो वाईटाची पण कीर्ती असते आणि चांगल्याची पण कीर्ती असते. वाईटाची फक्त कीर्ती असते आणि चांगल्याची उत्तम कीर्ती असते. उत्तमाची बुरे कीर्ती मागे,
उत्तमाची उरे तुका पुरे कीर्ती मागे उत्तम कीर्तीला महत्व आहे. नुसत्या कीर्तीला महत्व तुम्ही पहा ना, छत्रपती शिवाजी महाराज जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढा अफजल खानही आहे ना माहिती सगळ्यांना. ज्ञानोबा जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढा विसोबा खेचर सुद्धा माहिती आहे. म्हणजे कीर्ती दोघांची असते, पण नुसत्या कीर्तीला महत्व नाही, उत्तम कीर्तीला महत्व आहे. चला, प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे, पण पहा मरण कधीच कुणाला चुकवता आलं नाही दादा, कधीच नाही. मरण कुणाला चुकवता आलं नाही. सांगेन मी, ऐका. पुराणामध्ये एक पात्र आहे, पुराणात एक पात्र आहे की ज्याचा 7 दिवसात मृत्यू होता. कोण आहे हो? बोला ना, तुमच्याकडे बोलत नाही वाटतं. पुराणामध्ये एक पात्र आहे की ज्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू होता. कोण? हा, आता मिलिंद बाबा आहे, आमचे सचिन महाराज अण्णा. आता यांना का विचारावं आम्ही? अहो, तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे ना. खऱ्या अर्थाने 7 दिवसात मृत्यू होता राजा परीक्षित राजाचा, नाही का? पण ऐका ना, राजा परीक्षित राजाने मरण चुकवण्याचा नाही प्रयत्न केला, तर मरण सुधारण्याचा प्रयत्न केला. शेवट हा गोड करण्याचा राजा परीक्षित राजाने प्रयत्न केला. पण ऐका, ऐका, ज्या वेळेस राजाचा मुलगा जन्मिंजय वैशंभ ऋषींना म्हणू लागले, जन्मिंजय म्हणतो, माझ्या वडिलांना अक्कल नाही का? अहो, माझ्या वडिलांना मरण चुकवता आलं नाही ना. माझ्या वडिलांनी मरण चुकवलं पाहिजे होतं, पण मरण चुकवता आलं नाही माझ्या वडिलांना. वैशंभ ऋषी म्हणू लागले, जन्मिंजया, अरे बापाची अक्कल काढतोस? अरे मरण कधीच कुणाला चुकवता आलं नाही. पण पहा, जन्मिंजय म्हणतो, माझ्या बापाला अक्कल नाही. आजही दादा असे अनेक मुलं आहेत की आज ते बापाची अक्कल काढतात. अनेक मुलं बापाची अक्कल काढतात दादा. अरे खरंय, त्या बापाला अक्कल नाही. ज्या बापाने रात्रीचा दिवस केला, हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, आणि आज तू म्हणतो बापाला अक्कल नाही. अरे तो बाप सख्या बहिणी सुद्धा बोलत नाही. का बोलत नाही? अरे त्याला माहितीये, माझी बहीण प्रत्येक दिवाळी सणाला येईल, रक्षाबंधनला येईल, तिला साडी घ्यावा लागेल, पैसे द्यावा लागतील. माझ्या संसारातले, माझ्या मुलासाठी पैसे कमवले, पैसे त्यामधले खर्च होतील, म्हणून तो बाप सख्या बहिणीशी सुद्धा बोलत नाही दादा. आणि आज असं मुलं म्हणतात की माझ्या बापाला कळत नाही. अरे बापाला कळलं नसतं ना दादा, तुला लाण्याचं मोठं नसतं होऊ दिलं रे. अरे बाप काय असतो माहितीये दादा? मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करेल, आपला घरात जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत घर वजनदार वाटतं दादा, वजनदार. पण एकदा का बाप निघून गेला का घरातलं वजन निघून जातं. म्हणून वजन निघून जातं दादा. म्हणून पहा, वैशंभ ऋषी जन्मिंजयाला म्हणतात, अरे तू बापाला म्हणतो कळत नाही, पण सांग, तुझ्या बापाने मृत्यू टाळला नाही आणि कुणाला चुकवता आला नाही. जन्मिंजय म्हणतो, सांगा ऋषीवर्य, माझा मृत्यू कधी आहे? त्यावेळेस वैशंभ ऋषी जन्मिंजयाला म्हणतात, तुझाही मृत्यू सांगतो, पण तुला चुकवता येणार नाही. ऐका तुम्ही सुद्धा बरं. वैशंभ ऋषी जन्मिंजयाला म्हणतात, तुझा मृत्यू आजपासून 12 वर्षानंतर आहे. किती वर्षानंतर? 12 वर्षानंतर तुझा मृत्यू होईल. पण ऐक, तुझ्या राज्यामध्ये घोड्याचा बाजार भरेल, भरू नको देऊ. जरी भरला तरी घोडे पाहायला जाऊ नको. जरी पाहायला गेला घोडा खरेदी करू नको. जरी घोडा खरेदी केला घोड्यावर बसू नको. जरी घोड्यावर बसला तर उत्तर दिशेला जाऊ नको. जरी उत्तर दिशेला गेला त्या ठिकाणी भली मोठी भिंत असेल, घोडा उडी मारू शकणार नाही. घोडा ब्रेक दाबेल, तू खाली पडशील, खाली पडू नको. जरी खाली पडला ना त्या ठिकाणी एक लोखंडाची पेटी असेल, ती पेटी जवळ जाऊ नको. जरी त्या पेटी जवळ गेला ना ती पेटी उघडू नको. जरी पेटी उघडली त्या पेटीतून एक सुंदर स्त्री बाहेर निघेल. तिच्या म्हणण्याप्रमाणे वागू नको, तिच्याशी लग्न करू नको. आणि जरी लग्न केलं तिच्या म्हणण्यानुसार वागू नको. आणि जर तू वागलास ना ती तुला लग्न करायला लावणार. तू लग्न करू नको. जरी लग्न केलं ना
ती सांगेल त्याप्रमाणे यज्ञ करू नको. आणि जरी तू यज्ञ केला ना, तू ब्राह्मण बोलवशील यज्ञाला, त्या ब्राह्मणांकडे रागाने बघू नको. आणि जरी त्यांच्याकडे रागाने बघितलं, तुझ्याजवळ तांब्या असेल त्याच्यामध्ये पाणी असणार, ते पाणी घेऊन त्या ब्राह्मणांच्या अंगावर फेकू नको. आणि एकदा का तू त्यांच्या अंगावर पाणी फेकलं, त्या पाण्याच्या एक एक थेंबापासून एक एक तलवार तयार होईल आणि समोर बसलेले सगळे ब्राह्मण मारल्या जातील. आणि त्या ब्राह्मणांच्या पत्नी तुला शाप देतील, जा जन्मेजया, तू इथून पुढे 3 मिनिटात मरणार. 3 मिनिटात मरणार. ऐका, बापाचा मृत्यू किती दिवसाआधी सांगितला होता हो? फक्त 7 दिवसापूर्वी सांगितला होता. जन्मेजयाचा 12 वर्षानंतर सांगितला होता. उलटून गेले 12 वर्ष, कारण मला 12च्या आत थांबायचे. 12 वर्ष उलटून गेले. काही लोकांनी आंदोलन चालू केलं. राजा म्हणू लागला, अय प्रधाना, कशासाठी आंदोलन आहे? प्रधानजीने सांगितलं, राजे साहेब, या लोकांचं म्हणणं आहे की आपल्या राज्यामध्ये घोड्याचा बाजार भरवायचा आहे. राजा म्हणतो, अरे कशाचाही भरू दे, फक्त घोड्याचा नको भरू देऊ. प्रधान म्हणतो, राजा अरे फक्त बाजार भरू द्यायचा आहे, बाजार भरू द्यायचा, आपल्याला पाहायला जायचं नाहीये. पहा बाजार भरला मायबाप, अनेक प्रकारचे घोडे त्या बाजारामध्ये होते. अनेक लोक राजाला सांगतात, हे राजा असा घोडा आहे, देवमणी घोडा, अनेक प्रकारचे घोडे आहेत. प्रधान राजाजवळ आला आणि राजाला प्रधान म्हणतो, ओ राजे साहेब, आपल्याला फक्त बाजार पाहायला जायचंय, घोडा खरेदी करायचा नाहीये. पहा राजा प्रधान दोघं बाजार पाहण्यासाठी गेलेत. अप्रतिम घोडे होते. राजा थाप मारायचा पाठीवर, सुंदर घोडे. प्रधान राजाला म्हणू लागला, राजे साहेब, आपल्याला फक्त घोडा घ्यायचा आहे, घोड्यावर बसायचं नाहीये. एक शो म्हणून, काही काही लोक घेतात ना, एक शो म्हणून घोडा घ्यायचा. पाता पाता राजाने घोडा घेतला ना, घेतला घोडा. प्रधान राजा घोडाला घेऊन निघाले रस्त्याने. लोक म्हणतात, ए राजा, एवढा सुंदर घोडा घेतला आणि पाय पाय चालतोस, तुला शोभत नाही राजा, बस घोड्यावर. मायबाप, राजा बसला ना घोड्यावरती, वरती बसला. घोडा सुरुवातीला हळूहळू चालू लागला. पाता पाता घोडा स्पीड घेऊ लागला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80च्या स्पीडवर घोडा सुरू झाला. 80च्या स्पीडवर घोडा सुरू झाला. घोडा सुरुवातीला पूर्व बाजूने पळत होता, पण पळता 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 घोड्याने बाजू बदलवली आणि उत्तर दिशेला पळाला. पळत असताना समोर उंच भिंत आली आणि घोड्याने जसा ब्रेक दाबला, राजा खाली पडला. खाली पडल्याबरोबर तिथं काय होतं? हा, तुमची चांगली लक्षात आहे. आता त्या पेटीत जे आहे ना बाबा, ते 2 लाख रुपये देऊनही भेटत नाही. राजा त्या पेटीत जवळ गेला, पेटी उघडली आणि त्या पेटीतून सुंदर स्त्री बाहेर आली. राजा मोहित झाला हो त्या स्त्रीवर. राजा म्हणतोय, माझ्याशी लग्न करणार का? त्यावेळेस स्त्री म्हटली, मी करणार. लग्नाला तयार झाली. लग्न झालं, मंगलाष्टका कार्यक्रम झाला. शेवटी एक कार्यक्रम असतो लग्न झाल्यानंतर. कोणता कोणता असतो? सत्यनारायण. हा, ते आता विसरलो ना बाबा आपण, नाही का? ते वर्षाला झाला असतं, मग लक्षात राहिलं असतं, म्हणजे त्याच पत्नीसोबत, बरं का? पण आता विसरलो आपण. ते सत्यनारायण पूजा, त्यावेळेस तो यज्ञ करण्याचा ठरवलं. अनेक प्रकारचे ब्राह्मण बोलवले, त्र्यंबकेश्वरून ब्राह्मण आणले 5-50. यज्ञ सुरू झाला. यज्ञ सुरू झाल्यानंतर आता रात्रभर नवचंडी नावाचा यज्ञ. त्या ब्राह्मणांना सकाळी ब्रह्ममुहूर्तात झोप लागू लागली, आळस येऊ लागला. आळस येऊ लागल्यानंतर त्या राजाने काय केलं? तांब्या होता, त्या तांब्यातलं पाणी घेतलं आणि त्या ब्राह्मणांच्या अंगावर पाणी फेकलं. जसं पाणी फेकलं ना दादा, त्या पाण्याच्या एक एक थेंबापासून एक एक तलवार तयार झाली आणि समोर बसलेले सगळे ब्राह्मण मारल्या गेले. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने शाप दिला, जा जन्मेजया, तू इथून पुढच्या 2 मिनिटात मरणार. वैशंभर ऋषी आले आणि जन्मेजयाला म्हणतात, ए जन्मेजया, सांग, तुझ्या बापाला कळत नव्हतं का आता तुला कळत नाही ते सांग. त्यावेळेस जन्मेजय म्हणतो, ऋषीवर्य, माझ्या बापालाही कळत होतं आणि आता मलाही कळतं. माझ्या बापाला कळलं नसतं तर माझ्या बापाने बापाचा शेवट हा गोड केला आणि आता मी सुद्धा माझा शेवट गोड केला. कशाप्रमाणे?
तुकोबरायांच्या युक्तीप्रमाणे माझाही शेवट गोड झाला. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडवावा. शेवटचा दिस गोडवावा. गोडवावा गोडवावा गोडवावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिवस कोट भावा. शेवटचा दिवस कोट भावा. शेवटचा दिवस कोट भावा. आता निश्चिते पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. विसावा विसावा. म्हणून महाराज म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडवावा. शेवटचा दिस गोडवावा. गोडवावा गोडवावा गोडवावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिवस कोट भावा. शेवटचा दिवस कोट भावा. शेवटचा दिवस कोट भावा. आता निश्चिते पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. विसावा विसावा. म्हणून महाराज म्हणताना आपण सगळेजण जमलेलो आहोत. तत्पूर्वी अजून पुढच्या धावत्या वेगामध्ये 2-3 चरण टाळी टाळी. विश्वगुरु संत याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस आहे म्हणून महाराजांनी अट्टहास केलेला आहे. मी तुमच्या समोर 2 उदाहरणे ठेवतो पहा. एका बाजूला धृतराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकोबराय. ऐका, एका बाजूला धृतराष्ट्र. कोण धृतराष्ट्र होता? अरे हस्तिनापूरचा राजा होता. 100 मुलांचा बाप होता धृतराष्ट्र. पण काय जीवन जगला पा धृतराष्ट्र. अरे संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्राने श्रीमद भगवत गीता ऐकली होती, पण जीवनामध्ये परिवर्तन नव्हतं ना. परिवर्तन नव्हतं.
ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं, संपूर्ण कौरव सेना मारल्या गेली, धृतराष्ट्राचे 100 मुलंही मारल्या गेले, फक्त धृतराष्ट्र शिल्लक होता. मायबाप, पुन्हा त्या धृतराष्ट्राला सांभाळ पांडवांनी केला. पांडवांकडे धृतराष्ट्र राहू लागला, संपूर्ण सेवा पांडव करू लागले. पहा, पण खऱ्या अर्थाने त्या भीमाला त्रास जर कोणी दिला असेल, त्या धृतराष्ट्राला त्रास कोणी दिला असेल, तर तो भीमाने त्रास दिला. बरं बाबा, भीम काय करायचं माहितीये? ज्या वेळेस धृतराष्ट्र जेवायला बसणार त्यावेळेस भीमाने जवळ यायचं, मोठ्याने गदा आपटायची आणि धृतराष्ट्राला सांगायचं, आंधळ्या, अरे तुझे 100 मुलं मीच मारला म्हणायचं. धृतराष्ट्र बोलायचा. धृतराष्ट्र जेवायच्या टायमाला जेवत नव्हता दादा, उठून निघून जायचा. भीम बोलायचं त्याला. पहा, शेवटी धृतराष्ट्र कंटाळला धृतराष्ट्र, आणि कुठंतरी निघून जावं म्हणून एका जंगलामध्ये धृतराष्ट्र निघाला. पण ऐका ना मायबाप, ज्या जंगलात धृतराष्ट्र गेला ना, ते जंगल अग्नीने पेटलेलं होतं. धो 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 अग्नी भडकलेला होता. अग्नी चालू असताना त्या धृतराष्ट्र आगीपर्यंत पोचला आणि अग्नीचे चटके लागू लागले ना, त्यावेळेस तो धृतराष्ट्र पळू लागला. जिकडे जाईल तिकडे अग्नीमध्ये पडायचा आणि चटके लागून लागून त्या धृतराष्ट्राचा शेवट झाला. कुणाचा? अरे हस्तिनापूरचा राजा, 100 मुलांचा बाप, या धृतराष्ट्राचा शेवट अग्नीमध्ये चटके लागून 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 मरावं लागलं. दुसऱ्या बाजूला मी जगद्गुरु तुकोबराय ठेवलेत. पहा, तुकोबराय राजे नव्हते, तुकोबरांना 100 मुलं नाहीत. एका सर्वसामान्य एका घरामध्ये महाराज जन्माला आलेले होते. पण महाराजांनी रोज उठावं, भजन करावं, भंडारा भामचंद्र घोराडेश्वरावर जावं. महाराज भजन करतात दादा, पण ऐका ना, जे भजन करतात लोक नेहमी त्यांनाच त्रास देतात. महाराजांनी गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि महाराजांनी भजन करावं. भजन करत असताना एके दिवशी तुकोबारायांना त्या मंबाजी बुवाने काट्याच्या काठीने मारलं. तरी तुकोबाराय रागवले नाही दादा, नाही रागवले. एवढंच नाही दादा, ऐका ना, तुकोबारांचे 14 टाळकरी होते. त्या 14 टाळकऱ्यांपैकी एक शोभा कासार समाजाचे टाळकरी होते. शोभा कासार रोज भजनासाठी, कीर्तनासाठी महाराजांसोबत जातात. पण शोभा कासाराच्या पत्नीला आवडत नाही. शोभा कासाराची पत्नी म्हणते, माझा नवरा जर बिघडला असेल तर ते फक्त तुकाराम महाराजांमुळे. म्हणून तुकाराम महाराजांचा बेत पाहायचा ठरवलं त्या बाईने. पहा, दिवाळीसारखा सण होता आणि दिवाळीच्या सणा जवळ आला आणि शोभा कासारांना सांगितलं, ओ महाराज, तुम्ही ज्यांच्या सोबत टाळ वाजवण्यासाठी जाता ना, त्यांना आपल्या घरी घेऊन या आंघोळ करण्यासाठी दिवाळीच्या पर्वावर. शोभा कासार म्हणतात, अरे वा, आनंद झाला. शोभा कासार तुकोबारांकडे जातात आणि तुकोबारांना सांगितलं, महाराज चला आमच्या घरी आज फराळाला आंघोळीसाठी चला. महाराज आंघोळ करण्यासाठी आले. आल्यानंतर त्या बाईच्या मनामध्ये राग होता. तिने काय केलं महाराज, चुलीवर गरम पाणी ठेवलं. एवढं उकळतं पाणी होतं, पाण्यात जर बोट घातला तर बोटाची चरबी निघून जाईल, एवढं उकळतं पाणी होतं. महाराज स्नान करण्यासाठी बसलेत. त्या बाईने मागचा पुढचा विचार न करता तेवढंच उकळतं पाणी घेतलं आणि तुकोबारायांच्या अंगावर फेकून दिलं. तुकोबाराय आई म्हटले नाही, तुकोबाराय बाबा म्हटले नाही, तर तुकोबाराने भगवंताचा धावा केला. माझी धावले
लागले, "हे पांडुरंगा, माझी काया अतिशय जळते रे, धाव रे देवा." म्हणून महाराज भगवंताचा धावा करतात. एवढंच नाही, पहा गावातला पाटील सुद्धा महाराजांवर कोपला ना. महाराज म्हणतात, "हे कोपला पाटील गावीचे लोक आता मज पीक कोण गाली." महाराज म्हणतात, अरे गावातला पाटील कोपला, संपूर्ण समाजाने महाराजांना त्रास दिला. तो खूप बरा आहे, कंटाळले ना दादा. महाराज म्हणतात, आता मला माझ्या माहेराला जायचं आहे, मला सुद्धा इथे राहायचं नाहीये. पहा एखादी मुलगी सासरी नांदत असेल आणि तिला जर सासरी त्रास होत असेल तर तिला कोणी माहेरचं भेटलं ना, ती सांगत असते, काका अहो तुमच्या मुलीला खूप त्रास आहे असं माझ्या बाबाला सांगा आणि माहेराला घेऊन जा म्हणा. पहा मायबाप, तसं तुकोबराने सनकादिकांपाशी निरोप पाठवला आणि स्वतः भगवान परमात्मा वैकुंठ विमान घेऊन देहू गावामध्ये आलेत आणि तुकोबरांना म्हणू लागले, तुकोबा अहो चला, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी आलोय तुकोबा, चला तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, माझ्या गावातलं कोण कोण येतं मी पाहून येतो ना. तुकोबाराय गावातल्या प्रत्येकाकडे गेले आणि प्रत्येकाला म्हणत होते, ओ मी वैकुंठाला चाललो, तुम्ही येता का माझ्या बरोबर. कोणी झालं नाही दादा. गावातल्या पाटलाकडे गेले, सरपंचाकडे गेले, अहो मी वैकुंठाला चाललो. सरपंचाला वाटलं कुठं वैकुंठ गाव असेल. सरपंच म्हणलं तुम्हीच जावा. सरपंच आला नाही. शेवटी महाराज घरी आले आणि जिजाऊ महासाहेबांना म्हणू लागले, आवले अगं मी वैकुंठाला चाललो, तू येते का माझ्या बरोबर. जिजाऊ महासाहेब सुद्धा म्हटल्या, महाराज तुम्हीच जावा, तुम्हीच जावा, जेवढ्या दिवस राहायचा असेल तेवढ्या दिवस राहा आणि पुन्हा येऊन लागा. मायबाप ऐका ना. महाराज म्हणतात, तुम्ही येऊ नका पण मला वाट लावायला चला ना, पुढेपर्यंत सोडायला चला. संपूर्ण समाज महाराजांना वाट लावण्याकरता निघालेत ना दादा, निघालेत आणि वैकुंठ विमान पाहिलं आणि मग तुकोबाराय म्हणतात, मी चाललो ना दादांनो, मी चाललो, पण तुम्ही सर्वजण माझ्यावर कृपा करा. महाराज म्हणतात, आम्ही जातो तो मी कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तो मी कृपा असू द्यावी. वाडवेळ झाला उभा पांडुरंगा, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तो मी कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. महाराज म्हणतात, मी चाललो पण तुम्ही सर्वजण माझ्या कृपा असू द्या. महाराजांनी काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि तुकोबाराय वैकुंठ विमानामध्ये जाऊन बसले आणि मग तुकोबाराय म्हणतात, अरे मी चाललो माझ्या गावाला पण तुम्ही सर्वजण माझा राम 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 घ्या. महाराज म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. महाराजांनी
काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि वैकुंठ विमानात जाऊन बसले. आणि मग महाराज म्हणतात मी याच्यासाठी अट्टहास केला होता की माझा शेवट हा गोड व्हावा, म्हणून मी अट्टहास केला होता. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून मायबाप ऐका, आपल्याला सुद्धा एका आईचा शेवट गोड करायचा आहे ना दादा. आपण सर्वजण आज एका आईच्या माध्यमातून आईच्या निमित्ताने जमलेलो आहोत. पहा मायबाप, आज आपल्या आईला जाऊन 1 वर्ष झाला ना. अरे 4 मुलं आहेत, 4 मुलांमध्ये एक मुलगा मयत आहे नाही का, हयात नाहीये सध्या. 3 मुलं आणि 2 मुली आहेत. विचारा ना त्या मुलींना, अरे दिदी, अरे तायडी, आज 1 वर्षापासून तुमची आई आज घरामध्ये नाहीये. आज तुमची आई 1 वर्ष झाला. आजही त्या मुली दिवाळीला आल्या असतील ना. अरे प्रत्येक दिवाळीला येत असताना जो आनंद होता तो आनंद आजच्या दिवशी नाहीये दादा, नाहीये. आज या दिवाळीला नसन आला. अरे आई काय असते दादा? आई ही आई असते. आई ही आई असते, नसते सांभाळणारी ताई. आणि असल्यावर कळत नाही ना, त्या शब्दाचं नाव आहे आई. अरे आई काय असते? आई ही आई असते, नसते सांभाळणारी ताई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ना, त्या शब्दाचं नाव आहे आई. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती दादा. सर्व मिळेल हो, सर्व मिळेल, पण माय बाप एकदा का मातीत गेलात ना, पुन्हा आई नाही आणि बापही नाही भेटत दादा, नाही भेटत रे. अरे दिवाळीसारखा सणाची सगळ्यात जास्त वाट कोण पाहत असेल आपली, तर ती घरामध्ये असणारी माय आणि बाप पाहत असतो. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तो बाप वाट पाहतो आणि आई वाट पाहत असते. आणि आज एक आई आपल्यातून निघून गेली. विचारा त्या परिवाराला. अरे आज तुमची आई गेली, आज त्या परिवाराला विचारा, आई गेल्यानंतर काय दुःख असतं तो परिवार तुम्हाला सांगेल ना, सांगन दादा. अरे आई ही आई असते ना, आई काय मावशी असते का दादा? अरे विश्व माऊली ज्ञानोबाराय, विश्व माऊली ज्ञानोबाराय आईची खंत व्यक्त करतात, माऊली म्हणतात. अरे मी रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जीव असणारी भिंत चालवली, अमृत अनुभव ज्ञानेश्वरी एवढे मोठमोठे ग्रंथ मी लिहिले, पण हे सर्व पाहण्यासाठी माझी आई रुक्मिणी माता आणि वडील विठ्ठल पंत जर जिवंत असते ना, मला अजून किती बरं वाटलं असतं. ऐका ना ताई, अरे तुमचे आई वडील जोपर्यंत या ओट्यावर बसलेला असतं ना, तोपर्यंत ते घर वजनदार वाटत होतं. आता आई नाही, बापही नाही दादा. अरे आई नाही, बाप नाही, घरातलं वजन निघून गेलं, नाहीये वजन आता. माय बाप म्हातारे असू द्या, फक्त आपल्या ओट्यावर बसलेले आहेत ना, घर वजनदार वाटतं. अरे दिवाळीचा सण आला ना, सगळ्यात जास्त वाट पाहणारी आई असते, सगळ्यात जास्त वाट पाहणारी. अरे माझी मुलगी येईल, माझी ताईडी येईल, माझी दिदी येईल, म्हणून सगळ्यात जास्त माय बाप वाट पाहत असतात ना. पण पहा, मी सांगेन, जोपर्यंत तुमचा बाप आणि तुमची माय माहेरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत दादा, तोपर्यंत घरामध्ये वजन असतं. अरे दिवाळी गेली आता 2 दिवसापूर्वी, अरे बापाने सगळ्यांना कपडे घेतले असतील, सगळ्यांना कपडे घेतले, पण स्वतः मात्र जुन्या कपड्याने होता ना दादा. अरे त्याचा 50 रुपयाचा बनेन फाटलेला होता, 50 रुपयाचा बनेन फाटला होता. नाही नवा घेतला त्याने, नाही घेतला ना दादा, नाही घेतला. अरे का? अरे माझ्या मुलीला कपडे घेतले, मुलाला कपडे घेतले, बहिणीला साडी घेतली, सगळ्यांना कपडे घेतले असतील बापाने सुद्धा, पण स्वतः मात्र जुना कपड्याने होता ना. माय बाप आहेत तोपर्यंत घरामध्ये वजन असतं. अरे आई निघून गेली ना, आज
विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटली फार, आईचा मावळला आधार. आमचे महाराज दृष्टांत सांगायचे. महाराज म्हणायचे 10 वर्षाचा मुलगा 41 वर्षाचा बाप होता. गुणा गोविंदासारखं भरलेलं कुटुंब होतं. आणि एके दिवशी मुलाने हट्ट केला ना आईला सांगितलं, या आई मला ताजी भाजी पोळी जेवायला दे ग आई, ताजी भाजी पोळी जेवायला दे. म्हटल्यानंतर त्या आईने सुंदरपैकी स्वयंपाक केला आणि मुलगा जेवणासाठी बसला. मुलगा जेवत असताना जेवता 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 पोराला ठसका लागला. माय तडफडून उठली पाणी आणण्याकरता. पाणी घेऊन येत असताना आईच्या छातीमध्ये कळ आली. असह्य कळ होती. डॉक्टर डॉक्टर म्हणता म्हणता आईचाच प्राण निघून गेला. होत्याचं नव्हतं झालं. धड दिसी आईचं शरीर जमिनीवर कोसळलं. तो 10 वर्षाचा मुलगा पळत 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 आईजवळ गेला आणि आईची मान आपल्या मांडीवर घेतली आणि जिवंतपणे जसं आईशी भांडावं, जिवंतपणे जसं आईशी बोलावं, तसा तो 10 वर्षाचा पोरगा आईशी बोलू लागला. ए आई सांग ना, का मला सोडून गेली गाई, का मला सोडून गेली. तो 10 वर्षाचा पोरगा आईला मिठी मारून रडायचा. कोणीतरी आलं, त्या मुलाला बाजूला सारलं आणि त्या आईचा प्रेत यात्रा वगैरे सजवण्यात आला. आल्यानंतर प्रेत यात्रा सजवण्यात आला. 6 महिन्यात त्या प्रेत यात्राचा तो अंत्यविधी वगैरे कार्यक्रम पार पडला. 6 महिन्याचा कालखंड निघून गेला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, आमचा राम राम गावा. महाराजांनी काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि वैकुंठ विमानात जाऊन बसले. आणि मग महाराज म्हणतात, मी याच्यासाठी अट्टहास केला होता की माझा शेवट हा गोड व्हावा, म्हणून मी अट्टहास केला होता. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून मायबाप ऐका, आपल्याला सुद्धा एका आईचा शेवट गोड करायचा आहे ना दादा. आपण सर्वजण आज एका आईच्या माध्यमातून, आईच्या निमित्ताने जमलेलो आहोत. पहा मायबाप, आज आपल्या आईला जाऊन 1 वर्ष झाला ना. अरे 4 मुलं आहेत. 4 मुलांमध्ये 1 मुलगा मयत आहे नाही का, हयात नाहीये सध्या. 3 मुलं आणि 2 मुली आहेत. विचारा ना त्या मुलींना, अरे दिदी, अरे तायडी, आज 1 वर्षापासून तुमची आई आज घरामध्ये नाहीये. आज तुमची आई 1 वर्ष झाला. आजही त्या मुली दिवाळीला आल्या असतील ना. अरे प्रत्येक दिवाळीला येत असताना जो आनंद होता, तो आनंद आजच्या दिवशी नाहीये दादा, नाहीये. आज या दिवाळीला नसन आला. अरे आई काय असते दादा? आई ही आई असते. आई ही आई असते, नसते सांभाळणारी ताई. आणि असल्यावर कळत नाही ना, त्या शब्दाचं नाव आहे आई. अरे आई काय असते? आई ही आई असते, नसते सांभाळणारी ताई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ना, त्या शब्दाचं नाव आहे आई. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती दादा. सर्व मिळेल हो, सर्व मिळेल, पण माय बाप एकदा का मातीत गेलात ना, पुन्हा आई नाही आणि बापही नाही भेटत दादा, नाही भेटत रे. अरे दिवाळीसारखा सणाची सगळ्यात जास्त वाट कोण पाहत असेल आपली, तर ती घरामध्ये असणारी माय आणि बाप पाहत असतो. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तो बाप वाट पाहतो आणि आई वाट पाहत असते. आणि आज एक आई आपल्यातून निघून गेली. विचारा त्या परिवाराला. अरे आज तुमची आई गेली, आज त्या परिवाराला विचारा, आई गेल्यानंतर काय दुःख असतं, तो परिवार तुम्हाला सांगेल ना, सांगन दादा. अरे आई ही आई असते ना. आई काय मावशी असते का दादा? अरे विश्व माऊली ज्ञानोबराय
विश्व माऊली ज्ञानोबाराय आईची खंत व्यक्त करतात. माऊली म्हणतात, अरे मी रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जीव असणारी भिंत चालवली, अमृत अनुभव ज्ञानेश्वरी एवढे मोठमोठे ग्रंथ मी लिहिले, पण हे सर्व पाहण्यासाठी माझी आई रुक्मिणी माता आणि वडील विठ्ठल पंत जर जिवंत असते ना, मला अजून किती बरं वाटलं असतं. ऐका ना ताई, अरे तुमची आई वडील जोपर्यंत या ओट्यावर बसलेलं असतं ना, तोपर्यंत ते घर वजनदार वाटत होतं. आता आई नाही, बापही नाही दादा. अरे आई नाही, बाप नाही, घरातलं वजन निघून गेलं. नाही वजन आता. माय बाप म्हातारे असू द्या, फक्त आपल्या ओट्यावर बसलेले आहेत ना, घर वजनदार वाटतं. अरे दिवाळीचा सण आला, दिवाळीचा सण आला ना, सगळ्यात जास्त वाट पाहणारी आई असते. सगळ्यात जास्त वाट पाहणारी. अरे माझी मुलगी येईल, माझी ताईडील, माझी दिदी येईल, म्हणून सगळ्यात जास्त माय बाप वाट पाहत असतात ना. पण पहा, मी सांगेन, जोपर्यंत तुमचा बाप आणि तुमची माय माहेरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत दादा, तोपर्यंत घरामध्ये वजन असतं. अरे दिवाळी गेली आता 2 दिवसापूर्वी. अरे बापाने सगळ्यांना कपडे घेतले असतील, सगळ्यांना कपडे घेतले, पण स्वतः मात्र जुन्या कपड्याने होता ना दादा. अरे त्याचा 50 रुपयाचा बनेन फाटलेला होता, 50 रुपयाचा बनेन फाटला होता. नाही नवा घेतला त्याने, नाही घेतला ना दादा, नाही घेतला. अरे का? अरे माझ्या मुलीला कपडे घेतले, मुलाला कपडे घेतले, बहिणीला साडी घेतली, सगळ्यांना कपडे घेतले असतील बापाने सुद्धा, पण स्वतः मात्र जुना कपड्याने होता ना. माय बाप आहेत तोपर्यंत घरामध्ये वजन असतं. अरे आई निघून गेली ना आज. विश्व माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटली फार, आईचा मावळला आधार. आमचे महाराज दृष्टांत सांगायचे. महाराज म्हणायचे, 10 वर्षाचा मुलगा 41 वर्षाचा बाप होता, गुणा गोविंदासारखं भरलेलं कुटुंब होतं. आणि एके दिवशी मुलाने हट्ट केला ना, आईला सांगितलं, या आई मला ताजी भाजी पोळी जेवायला दे ग आई, ताजी भाजी पोळी जेवायला दे. म्हटल्यानंतर त्या आईने सुंदरपैकी स्वयंपाक केला आणि मुलगा जेवणासाठी बसला. मुलगा जेवत असताना जेवता 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 पोराला ठसका लागला. माय तडफडून उठली पाणी आणण्याकरता. पाणी घेऊन येत असताना आईच्या छातीमध्ये कळ आली, असह्य कळ होती. डॉक्टर डॉक्टर म्हणता म्हणता आईचाच प्राण निघून गेला. होत्याचं नव्हतं झालं. धड दिसी आईचं शरीर जमिनीवर कोसळलं. तो 10 वर्षाचा मुलगा पळत 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 आईजवळ गेला आणि आईची मान आपल्या मांडीवर घेतली आणि जिवंतपणे जसं आईशी भांडावं, जिवंतपणे जसं आईशी बोलावं, तसा तो 10 वर्षाचा पोरगा आईशी बोलू लागला, ए आई सांग ना, का मला सोडून गेली गाई, का मला सोडून गेली. तो 10 वर्षाचा पोरगा आईला मिठी मारून रडायचा. कोणीतरी आलं, त्या मुलाला बाजूला सारलं आणि त्या आईचा प्रेत यात्रा वगैरे सजवण्यात आला. आल्यानंतर प्रेत यात्रा सजवण्यात आला. 6 महिन्यात त्या प्रेत यात्राचा तो अंत्यविधी वगैरे कार्यक्रम पार पडला. 6 महिन्याचा कालखंड निघून गेला.